तुमचा प्रार्थना घेऊ. कॅमेरा, हो कॅमेरा फक्त आहे ना. वसुदेव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु. 8वा अध्याय म्हणजे चालू आहे आपला अक्षरब्रह्म 17वा श्लोक. सहस्रयुग पर्यंतं हर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांतांते होरात्रविदो जनः. अर्थ, ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा व रात्र देखील 1000 चतुर्युगांची असते. हा एवढा मोठा काळ असून देखील येथे पुनरावृत्ती आहेच, म्हणजेच जन्म मरण निर्माण आणि प्रलय हे आहेतच. परंतु जो मला येऊन मिळतो त्याला मात्र पुनर्जन्म नाही, कारण मी कालातीत आहे, असं श्रीकृष्ण सांगतात. या श्लोकामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस व रात्रीचे प्रमाण तो जाणतो त्याला रात्रविद असे म्हटलेले आहे. अहोरात्रविद असे म्हटलेले आहे. त्याचे रहस्य हे आहे की असे जाणणाऱ्याला हे ज्ञात होते की ब्रह्मदेवाचा दिवस व रात्र मनुष्याच्या दिवस रात्रीपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. हे खरे, पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्याची मुदत संपल्यानंतर ब्रह्मपद सोडून जावेच लागते. ते सामान्य मनुष्याची काय कथा. हे ज्ञान अहोरात्रविद पुरुषाला होत असल्यामुळे तो आपल्या अत्यल्प आयुष्यामध्ये अहोरात्र भगवंताचे चिंतन करतो, हे त्यातील गुह्य आहे. मनुस्मृतीनुसार ब्रह्मदेवाच्या अहोरात्रीचा हिशोब असा आहे: सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या चारींना दिव्ययुग असे म्हणतात. याप्रमाणे ब्रह्मदेवाला आयुष्य जास्त असले तरी ज्या अर्थी त्यांच्या आयुष्याला सुद्धा परिमाण आहे त्या अर्थी ते सुद्धा अनित्यच आहे, असे सांगून आता भगवान ही महत्वाची गोष्ट सांगतात की त्यांच्या दिनरात्रीमध्ये उत्पत्ती प्रलय पावणारे जगत सुद्धा अनित्यच आहे. त्याच्यासाठी पुढचा श्लोक. अव्यक्तादव्यक्तय सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसैन्यके. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. भगवंत म्हणतात, व्यक्त आणि अव्यक्ताचा हा सारा खेळ आहे, हा समजून घेतला पाहिजे. आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आपल्यासाठी हा संसार अव्यक्त होऊन जातो. म्हणूनच निद्रा हे देखील नित्य प्रलयाचे रूप मानले जाते. दिवसा आपण एखादा छानसा दागिना खरेदी करतो आणि कपाटीत तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवून देतो तो, परंतु रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्यासाठी तो अव्यक्त होऊन जातो. म्हणजे आपण झोपीत तो विषय पूर्ण विसरून जातो, त्याचा विचार काही आपल्या डोक्यात येत नाही. झोपेत आपण तो दागिना विसरूनही जातो, सकाळी उठल्यावर मात्र तिजोरी उघडल्यावर तो दागिना आपल्याला पुन्हा दिसतो. म्हणजे तो असतोच, फक्त त्याच्या रूपात फरक पडतो. रात्री जो आपल्यासाठी अव्यक्त असतो तो दिवसा व्यक्त रूपात प्रकट होतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण आजूबाजूचे जग विसरतो, परंतु सकाळी उठल्यावर मात्र पुन्हा सर्व काही आठवतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्वत्र हिरवगार दिसू लागतं, हे देखील सृष्टीचे व्यक्त रूपच आहे. ब्रह्मदेवाच्या या साऱ्या सृष्टीचेही असेच आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हा ही सारी सृष्टी व्यक्तरूप धारण करते आणि जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा ती अव्यक्त रूपात विलीन होते. आपण पाहतो की काही कीटकांचे जीवन काही तासाचे असते, तरी देखील त्या थोड्या अवधीमध्ये त्यांच्या प्रजाती उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. त्यांच्यासाठी जीवन हे काही तासाचे असते, मानवासाठी हे जीवन 100 वर्षाचे असते आणि त्या अवधीमध्ये त्याचे व्यक्त होणे आणि अव्यक्त होणे हे सतत चालू असते. या सर्वाच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याला जर जाणायचे असेल तर या दिवस रात्रीच्या चक्रातून मुक्त व्हावे लागेल. आता ही स्थिती कशी प्राप्त करावी हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे. यासाठी मृत्यू आणि जन्म हे काय आहे हे जाणणे आवश्यक आहे. अव्यक्ताचे व्यक्त होणे म्हणजे जन्म आणि व्यक्ताचे अव्यक्त होणे म्हणजे मृत्यू. हे एकदा समजून घेतले की मग भीती कसली.
ज्या प्रकारे पाण्याची वाफ बनते तेव्हा ती अव्यक्तातून व्यक्त होते. जेव्हा या वाफेला पुन्हा थंड केले जाते तेव्हा त्याचे पाणी बनते. याचा अर्थ ते नष्ट होत नाही, फक्त त्याचे रूप बदलते. तसे हे व्यक्ताव्यक्ताचे चक्र निरंतर चालू असते. इथं आपण आणखीन वेगवेगळे उदाहरण ऍड करू शकतो आपल्याला उत्तर वाढवण्यासाठी. पुढचा श्लोक. भूतग्रामस्त एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. व्यक्त आणि अव्यक्त होणे हा या जगाचा नियम आहे. आपण सर्वजण आता व्यक्त रूपात आहोत, देहधारी आहोत. आपण पुन्हा अव्यक्त होऊन जाणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा व्यक्तही होणार आहोत. याचाच अर्थ आपण नष्ट होणार नाही, तर मग भीती कोणत्या गोष्टीची? माझे स्वरूप आहे तसेच राहणार आहे हे मनुष्याने समजून घेतले तर त्याची भीती समाप्त होऊन जाईल. भगवंत सांगतात की या तत्वापेक्षाही श्रेष्ठ असे जे तत्व आहे ते तू जाणून घेतलेस तर तू सुद्धा मुक्त होशील. पुढचा श्लोक. परस्तस्मातु बाहोन्यो व्यक्तो वेक्ता सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा तिसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. भगवंत सांगतात की या व्यक्त अव्यक्तापेक्षाही सूक्ष्म आणि श्रेष्ठ असा एक भाव आहे जो सनातन आहे. या सृष्टीतील व्यक्त अव्यक्ताचा खेळ कधीपासून चालू आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. त्याही पेक्षा प्राचीन असा हा भाव आहे. हा नित्य आहे, हा कधीच नष्ट होत नाही, यामध्ये कधी परिवर्तन देखील होत नाही. बदल हा जगाचा नियम आहे. जगामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही, ती सतत बदलत राहते. आपल्याला वाटते की आपण एका ठिकाणी स्थिर बसलेला आहोत, परंतु आपली ही पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा घालत आहे. संपूर्ण सूर्यमंडळ सुद्धा ब्रह्मांडामध्ये फिरत आहे. या अस्थिर ब्रह्मांडामध्ये देखील एक स्थिर तत्व आहे. या तत्वाला आपल्याला ओळखायचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी एक सुंदर उदाहरण दिले आहे. पाहे पातरंग होत जात परी तेथ उदकते अखंड असत तेवी भूता भावी नाशवंत अविनाश जे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात आणि नष्ट देखील होतात, परंतु समुद्राचे पाणी तसेच्या तसेच राहते. त्याचप्रमाणे हे परमात्म तत्व आहे ज्यापासून जग निर्माण होते, नष्ट होते, व्यक्त होते, अव्यक्त होते, परंतु ते परमात्म तत्व मात्र तसेच राहते. ज्ञानेश्वर महाराज आणखीन एक उदाहरण देतात. ना तरी आटते अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. समजा सोन्याचे एक बिस्किट आहे आणि त्यापासून सोनाराने दागिने बनवले. आता ते बिस्किट राहिले नाही, परंतु जर हे दागिने विरघळून त्यापासून पुन्हा बिस्किट बनवले तर दागिने नष्ट होऊन जातील. जेव्हा एक व्यक्त होते तेव्हा दुसरं अव्यक्त होऊन जातं आणि जेव्हा एक अव्यक्त होतं तेव्हा दुसरं व्यक्त होतं. हे चक्र चालू राहतं. त्यातील सोने हे तत्व मात्र नष्ट होत नाही, त्याची वेगवेगळी रूपे आपल्याला दिसत राहतात. हे खूप म्हणजे वेदांचा विषय आहे आणि आपण याला उदाहरण घेऊन आपण सोपं करतो याला व्यवहारातले. याचप्रमाणे या जगाचे आहे. आई बालकाला जन्म देते, आई नष्ट होत नाही, ती तशीच्या तशीच राहते. त्याचप्रमाणे ज्या परमात्मा तत्वापासून हा संसार निर्माण झाला आहे ते कधी नष्ट होत नाही, त्यालाच आपल्याला ओळखायचे आहे. सृष्टीतील अशा अनेक प्रक्रियांमध्ये हे परमात्मा तत्व कधीच नष्ट होत नाही. ते जेथे आहे त्यालाच परमधाम म्हटले जाते. या परमधामापर्यंत कसे पोहोचावे हे आपल्याला शिकायचे आहे आणि ह्याच्यासाठी आपण हा गीतेचा अभ्यास करतो आहोत. अव्यक्ताशर इत्युक्तस्तमाहु परमांगतिम यं प्राप्य न निवर्तन्ते यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. याला या अध्यायाचे नावच अक्षर ब्रह्मयोग असे आहे. ते ब्रह्म अक्षर आहे, त्याचा कधी नाश होत नाही.
ज्या परमधामाला जाणून घ्यायचे आहे ते अव्यक्त आहे. कधी कधी विश्वाच्या रूपात ते व्यक्त होते, अव्यक्त होते, परंतु त्याचे अव्यक्त रूप सुद्धा कधीच नष्ट होत नाही. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते ब्रह्म पूर्ण आहे. त्या पूर्णातून संपूर्ण सृष्टी निर्माण होते, तरी देखील ते पूर्ण तसेच राहते. गणिताच्या सिद्धांतानुसार सुद्धा अनंतामधून अनंत काढले तरी अनंत राहतेच. ज्यामध्ये सारी सृष्टी विलीन होते त्यालाच परमधाम म्हटले जाते. त्याची प्राप्ती मनुष्याने केली तर त्याला पुन्हा या जगात यावे लागत नाही. तो त्या परमधामात विलीन होऊन जातो व त्या सच्चिदानंदासोबत राहतो. 22 नंबर. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभस्त्वन्ययया यस्थानन्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होणार आहे. 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात, शवस्थितः. एका मुलाचे वडील व रात्री उशिरा घरी परतत. ते परत येईपर्यंत मुलगा झोपून गेलेला असे आणि सकाळी जेव्हा तो उठत असे तेव्हा वडील कामावर सुट्टीच्या दिवशी त्याच्यासाठी बरीच खेळणी घेऊन वडील आले, परंतु त्या मुलाने वडिलांना सांगितले की मला खेळणी नकोत, मला तुम्ही हवे आहात. त्या मुलाच्या वडिलाच्या प्रती अन्यान्य प्रेम होते. परमात्मा मनुष्याला अनेक प्रलोभने, अनेक वस्तू प्रदान करत असतात आणि मनुष्य त्यातच रमून जातो. जर आपण या परमात्म्याने दिलेल्या वस्तूमध्ये रमून न जाता केवळ परमात्माच पाहिजे अशी इच्छा धरली तर ती त्यांच्या प्रती अन्यान्य भक्ती होईल. त्या परमपित्याकडे आपली हीच मागणी असली पाहिजे की आम्हाला हे सांसारिक आकर्षण नको, केवळ तुम्हीच आहात, तुम्हीच हवेत. आमचे गुरुदेव पण आम्हाला असंच सांगतात की जेव्हा तुम्ही भगवंताकडे जातात उभा घेऊन बसलाय असं ते उदाहरण देतात. आणि भागवतामध्ये पण ह्याची स्थिती, ज्यांनी पयोव्रत केला झाली आणि भगवंताने त्यांना अगोदर येऊन हे गुढ सांगितलं की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. म्हणजे इतकं. जय श्री कृष्ण. कपिल मुनी. नाही, देवहूती तर ते कपिल मुनींचं ते झालं, हे वेगळे कपिल आणि हे मुनीची आई आहे वामनावताराचं वेगळे. कपिल मुनीची आई आहे देवहूती. आणि हो कपिल हो मुनीने ते वेगळे. देवहूतीला उपदेश केलेला आहे. कपिल गीता म्हणून खूप सुंदर आहे. आदिती माताचा आणि कश्यप मुनींचा आहे हा वामन कश्यप, अवताराचा. बरोबर आहे. आदिती म्हणतो ना कश्यप. झालं, पुढे कोण घेणार आहे का? खूप सुंदर कल्पना ताई, एकदम मस्त, खूप छान. थँक्यू, अगदी धन्यवाद. छान सांगितलं आणि उदाहरणं सांगितली ना, आणि अगदी शांतपणे सावकाश वाचलं आणि उदाहरणं खूप छान सांगितली. अगदी हे सुंदर, खूप कसं सुंदर. तत्वज्ञानाचा विषय हा आपला विषय नाहीच आहे खरं म्हणजे, हे नाही, श्लोक खूप कठीण. म्हणूनच ती इतकी रोजच्या जीवनातली उदाहरणं सांगितल्यामुळे एकदम हा. सोपं होऊन गेलं ते. नाहीतर खूप म्हणजे नाही लक्षात येत ना, की भाव तेच लक्षात आमचा नाही येत. विषय हा आपली तर क्षमताच नाहीये ते. खरंय नाही खरंय. तर येतं साधक संजीवनी वाचत नाहीत का? आपण लिहिलेलंच वाचायलेत का हा, प्रत्येक जण? आपण लिहिलेलंच वाचलं. हो तेच म्हणायले, कारण साधक संजीव ग्रंथ वाचत नाहीयेत वाटतं, लिहिलेलंच त्यातलं. नाही, आता वाचन आपलं झालं ना मागच्या वर्षी. खूप खूप छान. रामकृष्ण. छान धन्यवाद. प्रश्न, छान आणि उत्तर पण छान. आता कोण घेत आहे? जयश्रीताई, माझा जयश्रीताई.
आस्क हां जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. श्लोक क्रमांक 17. सहस्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांताना ते वो रात्र विदो जनाः. मृत्यूलोकाचे 4 युग आहेत. एक सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. अशा 1000 चतुर्युगी झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. 1000 चतुर्युगी झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र होत असते. दिवस रात्रीच्या या गणनेनुसार 100 वर्षाचे आयुष्य ब्रह्मदेवाचे संपल्यावर ब्रह्मदेव भगवंतात लीन होतात. त्यांचा ब्रह्मलोकही प्रकृतीत लीन होतो. प्रकृती परमात्म्यात लीन होते. किती मोठे आयुष्य असतो तेही काळाच्या अवधीतच येते. उत्तमातील उत्तम भोग दुःखाला कारण आहेत. कालाची अवधी असणारे आहेत. भगवंत काळातीत आहे. संत नामदेव म्हणतात, हा काळ देहासी खायला आला तरी आम्ही आनंदे नाचू गाऊ. कोण वेळे काय गाळे हे तो भगवंतानी नेले. नामा म्हणे बा केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा. म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणतात की नको नको मना गुंतू माया जळी काळाला जवळी ग्रासाव्या. आदिती काळाची कश्यप. हे उडी पडता तेव्हा माय बापा सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना पाठची बंधू बहीण शेजची कामिना दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविन कोण एका चक्रपाणी वाचुनी विषयाचे सुख तेथे येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती ओढीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलं. म्हणून तुका येतो काकुळती पुरे आता योनी गर्भवास. म्हणून काळातीत असणाऱ्या भगवंताला शरण जाऊन त्यातच लीन व्हावे. आदिती आणि कश्यप मुनी यांची संतती. भगवान श्रीकृष्ण आदिती सर्वतोपरी आणि कश्यप यांची संतती. पूर्ण परमात्मा आहेत. ते समग्र परमात्मा आहेत. म्हणून त्यांचे प्रेम प्राप्त करून घेणे हाच मनुष्याचा परम पुरुषार्थ आहे. श्लोक क्रमांक 18. आदिती आणि कश्यप. विजयाताई अव्यक्ताद म्यूट व्हा ना. विजयाताई विद्याताई म्यूट व्हा तुम्ही. सॉरी. प्रभवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलियंते तत्रेवा व्यक्त संदके. सर्व प्राण्यांची जितकी शरीर आहेत त्याला येथे व्यक्तया म्हणजे शरीरे. संपूर्ण प्राण्यांच्या उत्पत्तीच्या 4 खाणी आहेत. जरायु अंड स्वेदज उद्विग्न यातून एका स्थानातून लाखो योनी उत्पन्न होतात. त्या लाखो योनीत जे प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांची आकृती वेगवेगळी असते. एक आकृती दुसऱ्या आकृती सारखी नसते. कोणत्याही मनुष्याचे रूप दुसऱ्या सारखे मिळत नाहीत. ही सर्व स्थूल सृष्टी ब्रह्मदेव जागे झाल्यावर त्यांच्या सूक्ष्म शरीरापासून अर्थात प्रकृतीपासून उत्पन्न होते. ब्रह्मदेवांना झोप लागल्या त्यांच्या सूक्ष्म शरीरातच लीन होत असते. जेव्हा ब्रह्मदेवाचे 100 वर्षाचे आयुष्य पूर्ण होऊन महाप्रलय होतो तेव्हाही ब्रह्मदेवही भगवंतात लीन होतात. तेव्हा ब्रह्मलोक काळाच्या अवधीत आहेत. तो कितीही मोठा अवधी असला तरी पण भगवंत काळातीत आहेत. आपण रात्री झोपतो तर संसाराला विसरून जातो आणि सकाळी जेव्हा जागे झाल्यावर आपल्याला पुन्हा संसाराची आठवण येते. तद्वत ब्रह्मदेवाच्या रात्रीत संपूर्ण सृष्टी लीन होते आणि दिवसा उत्पन्न होते. ब्रह्मदेवाचे दिवस आणि रात्र सूर्याद्वारे नाही तर प्रकृतीद्वारा होतात. श्लोक क्रमांक 19. भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलियते रात्र्यागमे वश पार्थ प्रवत्य हर्यागमे. अनादी काळापासून जन्म मरणाच्या चक्रात पडलेला हा प्राणी समुदाय तोच आहे जो साक्षात भगवंताचा अंश असल्याने नित्य आहे. प्राकृत पदार्थ सुटला तरी जीव त्या पदार्थाशी संबंध कायम ठेवतो. त्यामुळे त्याला वारंवार जन्मावे मरावे लागते. जोपर्यंत या मानलेल्या संबंधाला सोडणार नाही तोपर्यंत जन्म मरणाची परंपरा चालतही राहील, कधी समाप्त होणार नाही. भगवंताला एकट्याने खेळ खेळणे जमले नाही. एकाकी न रमते म्हणजे एकट्याला कधीच आनंद मिळत नाही. हे बृहदारण्यके उपनिषदातील एक प्रसिद्ध वचन आहे. याचा अर्थ असा की आदिपुरुष किंवा मूळ चैतन्यालाही एकांतात आनंद वाटला नाही. म्हणूनच सृष्टीच्या निर्मितीसाठी त्याने स्वतःचे विभाजन करून दुसऱ्याची निर्मिती केली. म्हणून खेळ खेळण्यासाठी अर्थात प्रेमाचे आदान प्रदान करण्यासाठी भगवंतांनी या प्राणी समुदायाला शरीररूपी खेळण्यासहित प्रकट केले. खेळाचा नियम असा असतो की खेळाचे पदार्थ केवळ खेळण्यासाठीच असतात, कोणाचे व्यक्तिगत नसतात. परंतु हा प्राणी समुदाय खेळ खेळणे विसरला व खेळाच्या पदार्थांना शरीराला
व्यक्तिगत मानू लागला. त्यामुळेच हा त्यात फसून गेला आणि भगवंताला संपूर्णपणे विमुख झाला. भूत्वा भूत्वा प्रलीयते म्हणजे शरीर उत्पन्न आणि नष्ट होते, परंतु जीव या परिवर्तनाला आपले परिवर्तन आणि जन्म मरण मानतो. गीता सार मध्ये देखील सांगितले आहे की परिवर्तन संसार का नियम है, जिसे तुम मृत्यु समझते हो वही तो जीवन है. एक क्षण में तुम करोड़ों के स्वामी बन जाते हो, दूसरे क्षण में तो तुम दरिद्र हो जाते हो. मेरा तेरा छोटा बड़ा अपना पराया मन से मिटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो. न यह शरीर तुम्हारा है, न तुम इस शरीर के हो. यह अग्नि जल वायु पृथ्वी आकाश से बना है और इसी में मिल जाएगा, परंतु आत्मा स्थिर है. तुम अपने आप को भगवान को अर्पित करो, यही सबसे उत्तम सहारा है. जो इस सहारे को जानता है वह भय चिंता शोक से सर्वदा मुक्त है. जो कुछ भी तू करता है उस भगवान को अर्पण करता चल, इसी में तू सदा जीवन मुक्त अनुभव करेगा. परमात्म्यात अनंत शक्ती आहेत जे चित स्वरूप आहेत. श्लोक क्रमांक 20. परस्तस्मास्तु भावन्यो व्यक्त सनातन हा यस सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति. 16व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत ब्रह्मलोक तसेच त्याच्या खालील लोकांना पुनरावर्ती म्हटले गेले आहे. परमात्म तत्व विलक्षण आहे. गीतेत प्राण्यांच्या अप्रगट होण्याला अव्यक्त म्हटले आहे. ब्रह्म जेवढे म्हणून जीव आहेत ते सर्वच्या सर्व जन्मापूर्वी अप्रकट होते, मध्ये ते प्रकट होतात, मृत्यूनंतर अप्रकट होतात. जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागे झाल्यावरही स्वप्न राहिले नाही, त्या सर्वांहून परमात्म्याचे स्वरूप विलक्षण आहे, श्रेष्ठ आहे. मग ते स्वरूप व्यक्त असो की अव्यक्त असो, परमात्म्याहून कोणी श्रेष्ठ नाही. संपूर्ण शरीराचा अभाव झाला तरी त्या परमात्म्याचा कधीही अभाव होत नाही, असे त्या परमात्म्याचे अव्यक्त स्वरूप आहे. परा व अपरा प्रकृती तत्वात परा यात कधीच परिवर्तन होतच नाही आणि अपरा यात निरंतर परिवर्तन होत राहते. अपरा कधी परिवर्तनाविना राहत नाही. जर परा आणि अपरा दोन्ही तत्व अपरिवर्तनशील असते तर जन्म मरण समाप्त झाले असते, किंवा दोन्ही तत्व परिवर्तनशील असते तर जन्म मरण समाप्त झाले असते. म्हणून परमात्म्याला पर अर्थात अत्यंत श्रेष्ठ म्हणण्याचे कारण मूळ प्रकृतीहून श्रेष्ठ परमात्मा आहे. श्लोक क्रमांक 21. अव्यक्तोक्षर इत्युक्त तमाहु परमांगतीम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमम्. इथून मागील अध्यायातील काही श्लोकात तसेच या अध्यायातील काही श्लोकात भगवंत परमगती किंवा श्रेष्ठ गतीला जो प्राप्त होईल तो जीव पुन्हा परत येत नाही आणि ज्या माझ्या धामाला परमधाम म्हणतात परमधाम म्हणतात. सर्वसामान्यपणे लोकांची अशी धारणा असते की सगुण उपासना केल्यानंतरच फल व निर्गुण उपासना केल्याचे फल वेगवेगळे आहेत. या श्लोकात लोकांची ही शंका दूर केली आहे. प्रत्येक मनुष्याच्या आवडीनुसार विश्वासानुसार आणि योग्यतेनुसार उपासना वेगवेगळ्या आहेत, परंतु त्यांच्या अंतिम फलात काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गावाला जायला 2-3 मार्ग असतात. ज्याला जो मार्ग जवळचा वाटतो किंवा आवडतो तो त्या मार्गाने त्या गावाला पोहोचतो. हरिपाठात संत ज्ञानदेव म्हणतात की सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर हरिसी भजे. भागवतात संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठीचे सगुण दोन्ही एकची निश्चय जाण, सगुण निर्गुण समसाम्य म्हणून परमात्म्याला सगुण साकार अथवा निर्गुण निराकार मानून उपासना करा, एकाच परमात्म्याची प्राप्ती होत असते. श्लोक क्रमांक 22. पुरुषस् पर पार्थ भक्त्या लभ्यस्तत्वन्या यस्यांत स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. भगवंत सांगतात 7व्या अध्यायातील 12व्या श्लोकात, सात्विक, राजस आणि तामस भाव माझ्यापासून झाले तरी परंतु मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नसतात. भगवंताशिवाय कोणाचीही स्वतंत्र सत्ता नाही. सर्व सृष्टी माझ्यापासून उत्पन्न होते, माझ्यात राहते, माझ्यात लीन होते, म्हणून सर्व काही मीच झालो आहे. उत्पत्ती स्थिती लय या तीनही अवस्थाला कारण भगवंतच आहेत. परमात्मा सर्वपरी असून सर्वात व्यापून आहे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. जसे सोन्यापासून तयार केलेल्या दागिन्यात पूर्वी सोने होते, दागिने तयार झाल्यावरही दागिन्यात पूर्वीचे सोने होते. दागिने मोडले तरी सोनेच राहते, परंतु आपली दृष्टी सोन्यापासून तयार केलेल्या दागिन्याचे नाव, रूप, आकृती, उपयोग, वजन, मूल्य इत्यादीकडे राहिल्याने सोन्याकडे लक्ष जात नाही. तसेच हा संसार असण्यापूर्वीही परमात्मा होते,
संसार रूपातही परमात्माच आहेत. संसाराचा अंत झाल्यावरही परमात्माच राहतील. परंतु संसाराला आपण पंचभौतिक उत्तम आदम लहान मोठा अनुकूल प्रतिकूल मानल्यामुळे परमात्माकडे दृष्टी जात नाही. प्रत्येकाने परमात्म्याशिवाय कोणाची सत्ता किंवा महत्ता मानली नाही. भगवंतासाठी प्रत्येक क्रिया केली तर ती त्याची अनन्य भक्ती होईल. अनन्य भक्तीमुळे तो परम पुरुष परमात्म्याला प्राप्त होईल. भगवंतांना समोर असलेले पाहून सुद्धा अर्जुनाला भगवंताची विलक्षणता जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली. भगवंताने उत्तर देण्याच्या बहाण्याने अंतकाळी भगवंताचे चिंतन करण्याची आज्ञा दिली. भगवंताचे स्वरूप ब्रह्मदेवापेक्षा विलक्षण आहे. सर्व प्राण्यांचे अंतिम ध्येय भगवंत असावे. अनन्य भक्ती अशी की भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू नये, हा अनुभव करणे हीच अनन्य भक्ती आहे. ज्याप्रमाणे सागर नद्यांना दूर लोटत नाही, आई मुलांचा त्याग करीत नाही, त्याप्रमाणे ईश्वर हा भक्तांचा अवेर करत नाही. मात्र भगवंत निष्काम भक्तीने प्रसन्न होतो, हे भागवतात सांगितले आहे. मा एक नैरपेक्षेन भक्तियोग विंदती भक्तियोग स लभते येव पूजयते माम. भगवंताच्या ठिकाणी अनन्य भक्ती प्राप्त झाली नाही. संपले बरं काय तर. जय श्रीकृष्ण. काय झालं मध्येच? नाही, संपलं. 22 पर्यंत होतं ते. 23 थोडी सुरुवात केली पण ती पूर्ण नाही झालेली म्हणून पूर्ण नाही वाचलं. झालं. बरं चालेल. थोडं झालं लिहिले त्यातलं. अजून कोणाला बोलायचं आहे? आज कोणी बोलणार आहे अजून? मग वामन अवतार चुकून हे झालं ना, देवावती त्या बरोबर बोलल्या देवावती आणि त्यांचे कश्यप मुनी, आणि मगाशी म्हणजे चुकीची माहिती देऊ नये ना आपल्या याच्यातून किंवा आमच्याकडून पण. ऐकता का? जय श्रीकृष्ण. हो ऐकायला लागलो ते, ऐकायला लागलो. बोला. जय श्रीकृष्ण ताई. हो जय श्रीकृष्ण ताई, बोला. हा हा. त्या मगाशी आदिती म्हटल्या ना, मग कशी आदिती 12 आदित्य आहे आणि वामन अवतार आहे. ते वामन देवानी मागितलं होतं, मग त्यांनी तपश्चर्या करून आम्हाला पुत्र रूप व्हा. मग ते भगवंताचं वामन स्वरूप आहे ना, वामन अवतार तो आहे. आणि मगाशी त्या ताई म्हटल्या देव होती, तर तिच्या पोटी मग कपिल मुनी आले होते. हो, ते 2 वेगवेगळ्या कथा आहेत. मग आपल्याला चुकीची माहिती द्यायचं हे नाही ना. नाही चुकीचं नाही काही. म्हणजे शंका निरसन केलं पाहिजे ना. हो. कधी कधी हे होतं ना थोडस जमलिंग. चालेल. तुम्ही सर्च करत होतात काय की सारखा तुमचा आवाज होता विद्याताईचा? श्लोक क्रमांक सांगतात? 16 पासून. काल 15 पर्यंत झाले ना, आज 16 पासून. हा, काल ते वाचलेले होते मी. लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. आणि अर्जुना, ब्रह्मलोकासहित सर्व लोकींचे प्राणी पुन्हा जन्म घेतात, पण हे कुंतीपुत्रा, माझ्यापर्यंत आल्यानंतर मात्र पुनर्जन्म नाही. एकदा माझी प्राप्ती झाल्यानंतर प्राप्त करण्यासारखं असं काही शिल्लकच राहत नाही. 1 सहस्र म्हणजे 1000 वर्षे झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तसेच ब्रह्मदेवाची 1 रात्र ही सुद्धा सहस्र वर्षांची असते. मग तिथे देवांचे अस्तित्व कसे असते ते ऐक. देवांचा राजा जो इंद्र, त्याची दशा अशी आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवसात 14 इंद्र होतात. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता येतात त्यांना अहोरात्र वेत्ते असे म्हणतात. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्र वेत्ते असे म्हणतात. अशा या ब्रह्मदेवाचा दिवस उगवला म्हणजे अव्यक्तापासून ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून संपूर्ण शरीरे प्रभवंती म्हणजे उत्पन्न होतात, म्हणजे जीवसृष्टी निर्माण होते. तसेच रात्र्यागमे प्रलीयन्ते म्हणजे
ब्रह्मदेवाच्या रात्रीचा आरंभ जेव्हा होतो तेव्हा त्या अव्यक्त असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये पुन्हा लीन होतात. जसे समुद्रामध्ये भरती ओहोटी ही क्रमाने येते, तसेच हे ब्रह्मदेवाचे सृष्टीचक्र ही चालू असते. अगदी तसेच भूतग्रामस्य एवाय म्हणजे अनादी कालापासून जन्म मृत्यूच्या चक्रात सापडलेला हा प्राणी समुदाय तोच आहे, जो साक्षात माझा अंश आहे, माझे स्वरूप आहे. तोच उत्पत्ती आणि प्रलय काळी म्हणजे उत्पत्ती आणि महाप्रलय काळी सुद्धा असतो. त्याचा कधीच नाश झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही. तात्पर्य, आत्मा हा अविनाशी आहे. परंतु अज्ञानाने आपण शरीरालाच मी असे म्हणतो. शरीर संबंधाने बनलेले नातेवाईक माझे म्हणतो व त्या माझ्यातच गुरफटत जगतो. परंतु हे कधीच स्थिर नाही. शरीरे बदलत राहणारी आहे, नातेसंबंध बदलत राहणारे आहे. आपल्या जन्माच्या वेळी असणारे आजी आजोबा, आई वडील, मावशी, आत्या, काका, वृद्धपणी मृत्यूसमयी तर वेगळेच नातेवाईक आजूबाजूला असतात. मुलं, सुना, नातवंड, जावई, इथं सगळं काही वेगळंच बदलतं. आपल्या जन्माच्या वेळी कोण असतं? मावशी, आई वडील, आजी आजोबा, आणि आता मृत्यूच्या समयी वृद्धपणापर्यंत आपलं आयुष्य मिळालेलं असेल तर मुलं, सुना, नातवंड, जावई असे आपल्या अवतीभोवती असतात. माझं काय आहे नक्की? तर तो परमात्मा, आत्मा व मी फक्त एवढंच आहे. त्यातच विलीन होण्याचा प्रयत्न करत राहायचा. परवा हे गोंदवलेकर महाराजांची पोथी वाचली तर त्याच्यामध्ये एक छान असं उदाहरण आलं की महाराज त्यांच्या गुरूंच्याकडं घेऊन जातात त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी, तुकाई माऊलींच्याकडं. आणि तिथं गेल्यानंतर महाराजांनी सांगून ठेवलेलं असतं की तू त्यांना काही मागू नकोस बरं का म्हणून. पण एक स्त्री सुलभ स्वभाव असतो की आता इथं काहीतरी आपल्याला मागायचंय. आणि महाराज इकडे तिकडे गेलेले बघून त्या काय करतात, तुकाई माऊलींच्याकडे ती म्हणतात तुला मग काय आशीर्वाद मागायचा आहे? तर ती म्हणते की मला मुलगा होऊ देत म्हणून आशीर्वाद द्या. झालं, महाराजांना हे कळतं, गोंदवलेकर महाराजांना हे कळतं. तिथं शांत बसतात आणि नंतर थोडस पुढच्या प्रवासाला गेल्यानंतर म्हणतात, काय तू मागून मागितलंस तर मुलगा मागितलास म्हणे, हे काय मागण्याची गोष्ट आहे का? तू मागायचं तर गुरूंच्याकडं केवढ्या उच्च ह्याचे तोडीचे ते गुरु आहेत आणि तू मुलगा मागितलास. अगं तुला मुलगा कधी झाला नाही का? ह्याचा अर्थ काय? तर तू मागचे किती जन्म घेतले असतील, किती जन्मात तू आई झाली असशील, चिमणी असशील, कावळा असशील, कुत्रा असशील, मासा असशील, तिथं तुला कधी मुलगा झाला नाही का? आत्ताच तुला कशाला मुलगा पाहिजे परत? अगं मला मुक्ती मिळू देत, माझा आता परमात्म्याशी माझं अनुसंधान साधावं, असं तू काहीतरी मागायचंस ना. म्हणजे आता इथं हा श्लोकचा अर्थ वाचताना मला ते आठवलं, परवाच वाचलं होतं की सद्गुरु कसं सांगतात आपल्याला आणि आपल्याला ते लक्षात येत नाही. या परमात्म्यातच विलीन होण्याचा प्रयत्न करत राहायचा. पण या अव्यक्ताहून म्हणजे आत्म्याहून वेगळी नित्य सनातन परमात्मा रूप अशी दुसरी अव्यक्त वस्तू आहे. ती सर्व सृष्टी, सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. तो अनादी अत्यंत श्रेष्ठ परम ईश्वर. अर्जुना तुला सांगतो, जर एखादा सोन्याचा दागिना, त्याला आपण चंद्रहार म्हणूयात, तो जर आटवायचा असेल तर चंद्रहार आटला, पण असं आपण म्हणू, पण मुख्य त्याचं जे सोनं जे आहे ते तसंच राहिलं ना. म्हणजे आता एखादी व्यक्ती ही गेली असं जरी म्हटलं तरी आत्मा त्याचा तो राहिलेला आहेच. पार्था ज्याला अव्यक्त किंवा अक्षर असे म्हणतात त्यालाच परमगती असे म्हणतात. तिथे गेल्यावर जीव परत येत नाही, तेच माझे परमपद आहे. आणि ज्याच्यामध्ये ही भूते म्हणजे प्राणी मात्र आहेत व ज्याने हे जग व्यापले आहे ते परमश्रेष्ठ पद अनन्य अशा भक्तीनेच प्राप्त होते. परमात्म्याला सगुण निराकार म्हणून किंवा निर्गुण निराकार मानून किंवा सगुण साकार मानून कोणत्याही प्रकारे त्याची सेवा करा. अंतिमतः फलप्राप्ती ही त्या परमात्म्याचीच असणार आहे.
कोणी उत्तम प्रकारे गायन म्हणून सेवा करेल, कोणी सुंदर खाद्यपदार्थ अर्पण करेल, कोणी सुगंधी फुले आणून त्या देवाला सजवेल किंवा कोणाला भेट देऊन मन प्रसन्न करेल, कोणी जनसेवा प्राणी सेवा करेल, कोणी अन्न वस्त्र विद्या पाणी जमीन दान करेल, अनेक प्रकारच्या सेवा निस्पृह भावनेने करेल, त्या प्रत्येक सेवेचे फळ त्याला तसेच प्राप्त होईल. पण त्यांनी स्वतः मात्र त्याची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे की मला हे असं फळ याचं मिळावं म्हणून. तो देणारा भगवंत. शरीर क्रिया चालवित असलेला आत्मा प्रत्यक्ष कोणतेच कार्य करीत नाही. मन व इंद्रिये करीत असलेली कार्ये साक्षी भावाने तो पाहत मात्र असतो. जसे की सूर्याच्या उगवण्याबरोबर हे जग चालू लागते असे म्हणतात, परंतु सूर्य काही कोणाचा हात धरून त्यांना चालवत नाही. सर्व जग आपोआप चालू असतं. सूर्य मात्र होणाऱ्या चांगल्या वाईट प्रत्येक व्यवहाराचा साक्षीदार असतो. तसेच आत्मा या प्रकृतीच्या म्हणजेच शरीराच्या साहाय्याने एखाद्या पतिव्रतेच्या प्रमाणे शरीरात राहतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. जाणायचे म्हटले तर हा असा आहे की वेदांनी सुद्धा किती प्रकारे त्याला आकळण्याचा जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला चौसोपी वाड्याला असं म्हणतात ना की हा आत्मा जाणायचं म्हटलं तर एक साधा उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा चौसोपी वाडा आहे आणि त्याचं नुसतं अंगण पाहिलं तर तो सगळा वाडा बाकीचा वाडा कसा आहे हे कळेल का? तर नाही करणार. बाकीचा वाडा त्याची भव्यता त्याचा भक्कमपणा त्याची समृद्धी माणसं सर्व काही हे कळायचं राहून जाईल. फक्त अंगण बघितलं म्हणजे आपण म्हणू का वाडा बघितला तर तो आत किती तरी मोठा प्रशस्त सजवलेला आहे, पण आपण फक्त ते अंगण बघून म्हणतो हा आम्ही हा वाडा बघून आलोय बरं का. तसा हा परमात्मा आहे. आपण कितीही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो एवढाच अगदी त्या अंगणासारखाच समजणार. आतला मुख्य जो प्रत्यक्ष जो वाडा आहे तो जसा समजत नाही तसाच हा भगवंत सुद्धा एवढा मोठा आहे की तो कळणारच नाही. परमात्मा खूप मोठ्या प्रयत्नांनी वेदांना कळला आहे. तो प्रत्यक्षात आकाशाला सुद्धा पांघरून घालून आणखीन पुरेल इतका विशाल आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना आता तुला सांगतो, हे योगी जन कोणत्या वेळी मृत्यू पावले असता जन्मास येतात किंवा येत नाही. म्हणजे मृत्यूची योग्य वेळ सुद्धा साधावी लागते, अन्यथा पुन्हा जन्म घेऊन योग्य मृत्यू समय साधावा लागतो. म्हणजे असं नाही की मी योगी आहे आणि आता माझा मृत्यू कधीतरी झाला आणि ठीक आहे मी आता संपलं माझं जन्म मृत्यूचे फेरे, तर तसं नाही. तर त्या प्रयाण काळाच्या वेळेला सुद्धा किती महत्व आहे. ताई किती श्लोकांपर्यंत वाचायचंय? हॅलो सुचिता ताई, प्रयाण काळी बुद्धी भ्रमिष्ट झालेली नसावी, स्मरणशक्ती क्षीण नसावी, मन बुद्धी स्थिर असून इंद्रिय सुद्धा टवटवीत असावी. नाहीतर पहा की जर वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा जर विझला तर डोळे कितीही चांगले असतील तरी समोरची वस्तू दिसेल का? त्याप्रमाणे त्रिदोष म्हणजे वात कफ पित्त यांनी देह बरबटलेला असेल तर अग्नी म्हणजे तेज प्राणशक्ती उरतच नाही. त्यामुळे केलेला अभ्यास विसरतो. ज्यामुळे केलेला अभ्यास विसरतो त्यामुळे मृत्यू समयी शरीरात तेज राहणे अत्यंत जरुरीचे आहे, अन्यथा पुनर्जन्म अटळ आहे. त्याचबरोबर शरीरात तेज अग्नी ज्योत असताना दिवसा शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून ते पौर्णिमे पर्यंतचा काळ, तसेच उत्तरायण असताना म्हणजे साधारण 21 डिसेंबर ते 21 जून पर्यंतचा कालावधी, या काळात देह सोडला तर ब्रह्म उपासक जे असतात ते ब्रह्मपदाला पोचतात. हा काळ देहत्यागासाठी अतिशय उत्तम असा काळ आहे. आता जसे देहत्यागासाठी योग्य काळ कोणता हे तुला सांगितले, तसेच अयोग्य काळ कोणता हेही आहे. आत धूर म्हणजे कफ वात पित्त यांची छाया, बाहेर रात्र कृष्ण पक्ष अर्थात पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ, दक्षिणायन म्हणजे 21 जून ते 21 डिसेंबर पर्यंतचा काळ. या काळात देहत्याग झाला तर तो साधक चंद्रलोकांपर्यंत जाऊन पुन्हा परत येतो. म्हणजेच काय तर जन्मभर आहार विहार इंद्रियांचे नियंत्रण, स्वतः
आतमध्ये असलेला आत्मा जाणण्यासाठी केलेला अभ्यास, याचबरोबर योग्य वेळ साधून शरीर सोडले असता उत्तम गती प्राप्त होते. म्हणून अर्जुना, तुला हे दोन्ही मार्ग मी दाखवले की ज्यामुळे आपण कोणत्या मार्गाने जावा याचा निर्णय घेणे सोपे होईल. पार्था, हे दोन्ही मार्ग जो साधक जाणतो तो कधी मोहग्रस्त होत नाही. तसाच तू सुद्धा सर्व काळी योगग्रस्त हो, मोहग्रस्त होऊ नकोस. शुक्ल मार्गी म्हणजे चंद्र प्रत्येक दिवशी मोठमोठा होत जातो. त्यामुळे या दिवसात सर्वत्र प्रकाशाच्या वाटा असतात. उलट कृष्णमार्गी चंद्र पौर्णिमेनंतर क्रमाक्रमाने लहान होत अमावस्येला दिसेनासा होतो. अर्थात या दिवसात वाटा अंधारलेल्या असतात. ज्यांचे देह परमात्म्याकडे वाटचाल करण्याचे आहे तो अर्थातच सर्व नियमांचे म्हणजे मन यांचे नियमन करून प्रकाशाच्या वाटेला जाईल. परंतु जे संसारात मग्न आहेत, पदार्थांचा संग्रह करणे, मनात येईल त्याप्रमाणे वर्तन करणे, खरे सुख न समजून घेता क्षणिक सुखाच्या मागे भरकटणे, अशांना अंधाराची वाट ही ठरलेलीच आहे. यांना जरी काही चांगल्या कार्यामुळे उत्तम लोक प्राप्त झाला तरी यांची जन्म मृत्यूच्या चक्रातून काही सुटका होत नाही. वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यामध्ये जे जे पुण्यकारक फळ सांगितले आहे त्या सर्व फलाहून अधिक फल हे आहे हे जाणून योगी त्या सर्व फलांना मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाला प्राप्त होतो, असे देवाधिदेव भगवंत श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सांगत आहे. या ठिकाणी भगवद्गीतेतील अक्षर ब्रह्म योग नावाचा अध्याय पूर्ण होतोय. धन्यवाद ताई. छान ताई, छान. अजून कोणी बोलणार आहे? वाचू का मी? हो. 16व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापासून ना हो ताई? हो, पुढे 16व्या पासून पुढे. जय श्रीकृष्ण. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थ, एक मिनिट. ब्रह्मलोकापासून त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यात हे लोक पुनरावर्तित आहेत. हे अर्जुना, त्यांचा पुनर्जन्म आहे. माझ्याशी एकरूप असल्याने असलेल्यांना पुनर्जन्म नाही. म्हणजे माझ्याशी जे एकरूप आहेत त्यांना पुनर्जन्म नाही. स्पष्टीकरण याच श्लोकाचं. वरील श्लोकात परमश्रेष्ठ गती कशा प्रकारची असते याचे वर्णन केले आहे. भगवंताच्या समीप गेल्यानंतर दुःखाचे आगर माहेर घर असणारे व नाशवंत असणारे जीवन कधीच प्राप्त होत नाही. परमसिद्धी प्राप्त करून घेतलेल्या महात्म्यांना दुःखयुक्त जीवन परम प्राप्त होत नाही. ज्याला परमगती प्राप्त झाली नाही अशा स्थितीत अंत झाला तर कोणती गती प्राप्त होते असा प्रश्न अर्जुनाने विचारला. ज्याचे जीवन कल्याणप्रद आहे त्यांना कधीही दुर्गती प्राप्त होत नाही. भोगाच्या अपेक्षेने केलेले पुण्यकर्म शाश्वत चिरंतर सुख देऊ शकत नाही. येथे देहाचा संबंध सुटत नाही. देह परिवर्तनशील आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे. त्याला आदी अंत आहे. परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर तिथे हे सुख नाही. परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्मा तत्वाची 3 रूपे आहेत. सत, कधीही नष्ट न होणारे. चित, जड नव्हे चेतन आहे. आनंद, जाणीव व ज्ञान आहे. पुढचा श्लोक. सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यद ब्राह्मणो विधी रात्री युग सहस्त्रांता तेहो रात्रविदो जनाः. ब्रह्मदेवाचा दिवस 1000 युगांनी बनलेला आहे. तसेच रात्रीही. ते लोक दिवस व रात्र कशाने बनले आहे हे जाणतात. स्पष्टीकरण. ब्रह्मलोकापासून मर्त्य लोकांपर्यंत सर्वच परिवर्तनशील आहे. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुनर्जन्म ही आहे. परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर ह्यातील काहीच नाही, कारण तेथे कालगणना नाही. काळाच्याही पलीकडचे तत्व म्हणजे परात्पर तत्व, जे चिरंतन आहे. परात्पर तत्वाची अस्ति, भाती, प्रिय, नाम व रूप ही 5 रूपे आहेत. अस्ति म्हणजे अक्षय अस्तित्व, भाती म्हणजे
प्रकाशमय असणारे, चित्त म्हणजे जाणीव तत्व असणारे आणि आपल्याला हवेसे वाटणारे ते प्रिय, ज्यात आपल्याला सर्वस्वाची प्राप्ती होते. निरामय म्हणजे आनंद स्वरूप. नामरूप बदलणारे असल्याने येथे एरझार आहे, ते कालबद्ध आहे. अस्ति भाती प्रिय हे कालातीत आहे, ते अमर्याद आहे. येथे देशकाल नाहीच. जो या अवस्थेला पोहोचलेला आहे त्याच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही. म्हणून परमात्म्यास अनादि अनंत म्हणतात. मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट येथे सांगितले आहे. जेथे हे दिव्यत्व प्राप्त होते त्याला कसलीही उपमा नाही. जिथे संकुचित अवस्था आहे तिथे अभाव आहे, त्रिविध ताप आहे. मन बुद्धीची मर्यादा एक विशिष्ट तत्वापर्यंत आहे. सतयुग बघा, आता इथं ह्याच्यात कालगणनेचं एक मिनिट हा इथे कालगणनेत सांगितलेलं आहे. येतो ना आवाज ताई माझा? आवाज येतो? हो, येतोय ताई, येतोय. सतयुग 17,028 वर्षांचा आहे. कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे. त्रेतायुग 12,96,000 वर्षांचे आहे आणि द्वापारयुग 8,64,000 वर्षाचे आहे. म्हणजे 4,32,00,000,000 वर्ष गुणिले ते 360 वर्ष एवढे वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. पुढचा श्लोक 18वा. अव्यक्ताद्व्यक्ते सर्वा प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव अव्यक्त संज्ञके. अर्थ, ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रसंगी दिवस सुरू होताच जे जे अव्यक्त होते ते सर्व व्यक्त स्वरूपात उत्पन्न होते. ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी व्यक्त स्वरूपात निर्माण झालेले सर्व अव्यक्त नावाच्या अवस्थेत विलीन होऊन जाते. स्पष्टीकरण, ब्रह्मदेवाच्या दिवस व रात्री विषयी सांगितलेले आहे. ब्रह्मदेवाचा दिवस 1000 युगांपर्यंत असतो. 4 युग म्हणजे एक युग, अशी 1000 युगे. ज्यावेळी सृष्टी निर्माण होते तेव्हा ती तेवढी युगे युक्त असते व नंतर अव्यक्त स्वरूपात जाते. सर्वांना आदी अंत आहे, केवळ कालमर्यादा वेगवेगळी असते. कीटकांपासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांना या अवस्था आहेत. उत्पत्ती स्थिती लय नसणारे ही एक तत्व आहे, ते म्हणजे सत तत्व. हे अनादि अनंत आहे. ज्याला अवस्थांतर असते ते असत तत्व. परिवर्तनशील तत्व, अपरिवर्तनशील तत्व, जे जे निर्माण झालेले आहे त्यात स्थिर असणारा परमात्मा जो पाहतो तो खरा ज्ञानी. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यन्ते यः पश्यति स पश्यति. आम्ही परिवर्तनशील तत्वातच रमतो व त्याशिवाय दुसरे काही नाही अशी समजूत करून घेतो. इंद्रियाच्या गुलामगिरीतून जो वर आलेला आहे त्यालाच ही जिज्ञासा निर्माण होते. ही शक्ती मानवाकडे आहे, त्यामुळे त्याला सतची अनुभूती मिळवता येते. देहभावातून बाहेर पडण्याची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. ही मिळवण्यासाठी आपण त्या शक्तीचा वापर कितपत करतो यावर अवलंबून आहे. श्लोक 19वा. भूतग्रामस्य एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे. हे पार्थ, तोच हा सृष्टीमध्ये उत्पन्न झालेला समूह पुन्हा पुन्हा निर्माण होऊन ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या सुरुवातीस नाईलाजाने लय पावतो. म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या वेळी पुन्हा निर्माण होतो. स्पष्टीकरण, विश्वाच्या 2 अवस्था आहेत, त्या म्हणजे व्यक्त व अव्यक्त. विश्वामध्ये जन्म घेऊन संपूर्ण आयुष्य आपण घालविणे, परंतु त्याविषयीची जिज्ञासा आपल्याला नसते. मी कोठून आलो, मी कोठे जातो, कोठे राहतो, त्याचे स्वरूपही आपल्याला माहित नसते. विश्वामध्ये जड व चेतन ही 2 तत्वेही आहेत. व्यक्त अवस्थेचे आकलन आपण करू शकतो. अव्यक्तामध्ये जे व्यक्त आहे ते नष्ट होते, देहाचे सर्व अंश नष्ट होतात. तसेच या विश्वामध्ये विश्वाचे आयुष्य ब्रह्मदेवाची 1000 वर्ष आहेत. माणसाचे आयुष्य ही व्यक्तावस्था. अव्यक्तातून व्यक्त होताना चराचर सृष्टी पुन्हा त्याच स्वरूपात विश्व निर्माण होते. उदाहरणार्थ बीज व वृक्ष. बीज हे वृक्षाची अवस्था, वृक्ष म्हणजे बीजाची व्यक्तावस्था. जे नष्ट झालेले आहेत ते अव्यक्त आहे. विश्वाच्या बीजातून विश्वच निर्माण होते. विश्वाचे अस्तित्व, त्याच्या अवस्था
व त्याचा कर्ता याचे पूर्ण ज्ञान होण्यासाठी हा श्लोक आहे. जीवनात संपूर्ण क्रांती घडविता येईल इतके ते ज्ञान प्रभावी व सामर्थ्यवान आहे. या ज्ञानातून आत्मीयता निर्माण होते. आपण सुखी होऊन त्याला दुसऱ्याला सुखी करण्यासाठी, भवसागरातील दोष नष्ट करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. शरीर आंतरबाह्य मलिन होत असते, षडरिपू आतून मलिन करत असतात. ही जीवनाचा घात करत असते. प्रत्येक माणूस असुरक्षित आहे, निराधार आहे, याची भीती प्रचंड आहे. कारण मलिनता वाढत चालली आहे आणि यालाच आपण भूषण समजत आहोत. श्लोक 20. परस्तस्मात् भावोन्य व्यक्त व्यक्तात सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परंतु त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वा त्या पलीकडील वेगळे अस्तित्व जे अव्यक्तापेक्षाही शाश्वत चिरंतन टिकणारे जे अस्तित्व, ते सर्व सृष्टीत निर्माण झालेल्या नाशवंत अस्तित्वामध्ये कधीही नष्ट न होणारे सत तत्व सोडले तर विनाश म्हणून सतला सोडायचे नाही. मग भले धन दौलत मान अपमान काहीही मिळो. स्पष्टीकरण. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे सृष्टीचा लय. 19व्या श्लोकापर्यंत नाशवंत सृष्टीचे स्वरूप सांगितले आहे आणि आपणही सृष्टीचे घटक असल्याने आपलाही लय निश्चित आहे. आपण विनाशशील आहोत. विनाशशील विश्व यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या पलीकडचे दुसरे अस्तित्व आहे, ते अव्यक्त आहे. अव्यक्तापेक्षा ही कायम टिकणारे शाश्वत चिरंतन जे आहे ते अस्तित्व. सर्व विनाशशील सृष्टीमध्ये जे जे विनाशशील निर्माण झालेले आहे, त्यामागील विनाशशील अस्तित्व जे आहे ते अविनाशी आहे. सर्वांमध्ये विनाशी व अविनाशी ही दोन्ही भाव आहेत. आपण विनाशी आहोत व आपल्या अंतर्यामीचे अविनाशी तत्व म्हणजे आत्मा. सृष्टीच्या अंतर्यामीचे अविनाशी तत्व म्हणजे परमात्मा. मी विनाशी तत्व नव्हे तर अविनाशी आत्मा आहे. श्लोक 21. अव्यक्तोक्षरयुक्त तस्तमाहु परमांगतीम य प्राप्यन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जे अव्यक्त इंद्रिय गोचर नाही आणि जे अविनाशी आहे असे म्हटले जाते, त्यालाच परमगती म्हणतात. ती गती प्राप्त झाल्यानंतर पुनरागमन नाही, ते माझे परमधाम आहे. स्पष्टीकरण. 16व्या श्लोकात पुनरावर्तना विषयी सांगितले आहे आणि आता या श्लोकात पुनरावृत्ती नाही असे सांगितलेले आहे. परत येणे नाही. आदी अंत प्रत्येकालाच आहे. नष्ट होऊन परत निर्माण होणे म्हणजे पुनरावर्तन. सृष्टीचे 2 घटक सांगितले, नाशवंत व अविनाशी. त्याप्रमाणे मानवी जीवनात देह व आत्मा हे 2 घटक सांगितलेले आहेत. देह नाशवंत आहे, परंतु देहाचे संचलन ज्या शक्तीमुळे होते ती जर देहामध्ये नसेल तर काहीच उरत नाही. दुसऱ्या अध्यायात शरीर व आत्म्याचे स्पष्ट स्वरूप सांगितलेले आहे. देह सोडताना जो परमात्म्याचे स्मरण करतो तो मोक्ष मिळवितो व जो त्याला विसरतो तो एरझार करत राहतो. जे नामरूपात्मक आहे ते नाशवंत आहे. ज्याला नामरूप नाही असा आत्मा पुनरावर्तित नाही. जेथे पुनरावर्तन आहे तेथे संयोग वियोग आहे, म्हणून सुख दुःखाची संवेदना आहे. जेथे संयोग वियोग नाही तेथे केवळ आनंदाची निर्मिती आहे. आनंद म्हणजेच कधीही नष्ट न होणारे सत्तत्वचे चित्त स्वरूप म्हणजेच जाणीव स्वरूपातही आहे, म्हणून त्याला सच्चिदानंद असे म्हणतात. अंतसमयीच्या स्मरणावरून पुढची गती ठरत असते. आनंदाथी एव खलु इमानी भूतानी जायन्ते, जे उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे. श्लोक 22. पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. हे पार्थ, पृथ्वीमध्ये जे जे निर्माण झालेले आहे ते त्याच्या अंतर्यामी आहे आणि हे संपूर्ण विश्व ज्याने व्यापलेले आहे तो सर्वश्रेष्ठ पुरुष अनन्य भक्तीला प्राप्त होऊ शकतो. स्पष्टीकरण. परमतत्वापासून जी सृष्टी निर्माण झाली त्या हॅलो.
बॅटरी डाऊन झाली असेल एखाद्या फोन चार्जिंग संपलं. हॅलो. त्या लेफ्ट झाल्यात. बॅटरी